थोडं आहे तुला 10वा मजला पाहिजे होता मग तुला समजलं असतं. मॅडम हवा 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 भारी चालवती कमी गाड्या. एवढं आपल्याला सतवले की एवढे टाइमपास केला. शोभतय तुला शोभतय लहान मुलांसाठीच आहे ती. तर गाईज सकाळच्या 9:30 वाजलेत. तर मी मगाच उठलोय पण असंच बसलेलो. तर आम्ही कितीदा नव्यानं गाणे ऐकत बसलेलो. ताई कस काय ताई सकाळी उठून मस्तपैकी योगालाही जाते. म्हणजे दाजीन ताई म्हणून योगाला जाते व्यायाम करतात. मी पण पहिले जिमला जात होतो पण आता थोडं बंद केले 1 महिन्यासाठी. तर बघू 1 महिन्यानंतर आपण चालू करू. मस्तपैकी तुम्हाला पण जिमचे व्हिडिओ बघायला भेटतील. तर ताई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाश्ता केला का नाही? केलाय. ताई नाश्ता हे करून बसले. तर आता मी पण उठतो थोडं आवरतो. आज निकी येणार आहे कारण तिच्या पण कॉलेजला आता सुट्ट्या भेटल्याच आहे मला भोसरीला. तर मी पण आवरतो आणि थोडा नाश्ता वगैरे करून निकीला आणायला जातो. माझ्या आता आंघोळ. तर आता निकी आली आहे. कुठल्या गावात आहे? कुठल्या गावात आली का? कुठं आली निकी आता? हां राजगुरुनगरमध्ये आली. तिने मला आत्ताच कॉल केला होता की मला घ्यायला ये म्हणून. तर मी आता जाणार भोसरीत. आता जस्ट आंघोळ करून आलो. काय काय करते? ताई पण आता आवरायला लागली कारण की कवी पण गेले ऑफिसला. सगळेजण ऑफिसला त्यांचं काम चालू आहे. ताई पण आवरायला लागली. माझी पण आता झाली आंघोळ. मस्तपैकी आता आराम घ्यायला जातो. फुल इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे. तुम्ही कंटिन्यू बघा फक्त. ताई दरवाजा जाऊन घे. तर जातो मस्तपैकी फास्ट. जरा इकडून असा उजेड येते. इकडं अंधार आहे त्यामुळं थोडा प्रॉब्लेम आहे. तर बाकी काय विषय नाही. निकी आता काय माहित कधी फोन करते. मीच हो लिफ्ट तिला मी म्हणलं तू जवळ आल्या मला फोन कर. पण तिनं काही केलं नाही फोन. मला गरज असल्याने मीच तिला फोन करते. खुलच्या सेन्सरचं. चलो मी आलोय फायनल निकीला घ्यायला. निकी आलते भोसरीमध्ये. हाय निकी. हाय. कशी काय आलीस तू? सुट्टी जाता. हा सुट्ट्यासाठी आली ती आणि मी तिला भोसरीला घ्यायला आलतो. कंटाळा आला? कसा वाटला प्रवास? एकदम कंटाळा आला. तर आपल्या नवीन मोबाईल मध्ये नवीन ब्लॉग चालू आहे. तरी बघू आपण आता घरी गेला अजून भेटणार आहे सगळ्यांना. तर पहिला याचा फोटो काढतो जरा. तर गाईज आपण निकीचे आता फोटो काढले. तर निकीला आपण फोटोचे रिव्ह्यू विचारू मोबाईलचे. तर नेक्स्ट तर रिव्ह्यू कसा आहेत आपल्या मोबाईल? एक नंबर फोटो 1 नंबर व्हिडिओ क्वालिटी विषय हार्ड. तर जायचं का आपण? झाली निकी आता तयार. उचल बॅग. ही आपली गाडी. फोटो कशात पण आवडल्या तुला? तर मला पण फोटो 1 नंबर आवडले विषय क्वालिटीचा. चला आपण पहिला घरी जाऊ. आम्ही आता पोहोचलोय. काय निकी चला मॅडम. तो त्यांच्या पिशव्या तर मला वागवा लागते. करावं लागतंय थोडंफार काहीतरी. फिनिक्स घ्यायलाच पाहिजे. आता बघू लिफ्ट आहे. लिफ्ट आहे. हो थांबतो. हळू बघा सवय नसल्यावर असं होतं कधी कधी. सवय आहे मला चप्पलमुळे. चप्पल. तर आता बघू ताईची रिॲक्शन काय आहे. ताई मी तर निघे तुला एकदा फर्स्ट फ्लोअर. अरे बापरे निघे. ताई मी तर लय एक्साइटेड होतो. आता निकी कधी येते बघू आता ताईचे रिॲक्शन काय आहे ते. चलो पण बघू. ताई तर पहिला लय खुश होईल का नाही ती माहित नाही. नाही होईल असं मला वाटतंय. नाही झालं तर नाही झाली. आपण आलो घरी म्हणा तेवढं बस. बिल वाजून तुम्हाला रिॲक्शन बघू. इथंच ठेव ना. चलो लाईट लाव. पाणी पितो थोडं. बस अजून एक विषय. तर निकी आले मस्त काय बोलत बसलोय आणि माहोल बाहेर असा झाला हॉलमध्ये. तुम्हाला दाखवू दे 1 मिनिट फ्रंट कॅमेरा दाखवतो. गाईज नेक्स्ट
गबे असं काय दाजी आता खाली गेले 2 जण आणि आम्ही आता फक्त 3 जण जायचं. आम्ही पण आता खाली जाणार थोडा आहे ना. मी आता गाणं ऐकत होतो तर इश्क म्हणून गाणं आहे. ताईला ती गाणं पण येत नव्हतं पण ताई नुसतं म्हणजे तिथं लिहितात ना खाली हा लिरिक्स तर ती वाचून वाचून गाणं म्हणतोय. ताई येते तुला गाणं हा होय ना की विषय हार्ड आहे आमच्याकडं. ले टाईपचे सिंगर आहेत आमच्याकडं. ते काय झालं सांग ना. इकडे एक दुसरा सिंगर आहे आमच्याकडं नवीन आमच्याकडे सिंगर आहेत. तुम्हाला कुणा गाणं बनवायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा. होय निके तुला गाणं बनवायचं आहे का? तिला आज प्रवास लय झालाय तिनं त्यामुळे आल्याला झोपलेली. मी तुम्हाला सांगितल्यामुळं काही आवाज कमी कर ना. तर लगेच मला मारायला लागली तर आता बोल फॅन लोकांना पण कळलं पाहिजे. मारणार का आता मला? हा हे कोणाचंच ऐकत नाही. सारखं एक ना एक गाणं चेंजेस करते. काय मार खाशील? एक पण गाणं ठेवत नाही. एक होस तर एक म्हणजे अर्धा गाणं ऐकते. एक तर कुठलं तर ठेव. ऑपरेटर तुला कशाला केलंय? ऑपरेटर चांगलं गाणं एक मस्त पैकी असं कसं फील आलं पाहिजे. काय चल काय हा कसं आहे सिंगर पलीकडे लगेच गाणं चालू केलं. कर ना लवकर लाव. आता नवीन प्रकारचे आता घरीच गाणे आहे काय भेटायला लागले. 2-3 गाणे मिक्स गाणं. हा चिप थ्रिल्स लाव. लय भारी गाणं आहे. आपण बघू ताई काय करते. ताई काय करते? पुढे तू दिसत नाही. काय करणार आहे? शाबू. मला ऐकवायला नाही त्यांच्यावर. तर बघू आपण शाबू. आज थोडी भूक लागली जर लवकर करते का? काय करणार कुणाचा राग काढायला लागला? कुणावर काढायला लागला? भांड्यावर नाही. कुणावर रागायला वगैरे गेली नाही. ऐक ना मी बाहेर बसतो झालं मला सांगा. नेक्स्ट आल्यापासून काय नुसतं मोबाईलच. चल ना बाहेर जाऊन येऊ आपण. थोड्यानं जायचं नक्की येणार ना? चल चहा बनवते. हो मी सांगू तुला माप म्हणजे काय काय टाकायचं कसं माझ्या हिशोबाने करतेस का चहा? विसरली. किती टाकले? साखर जास्त गोड कर थोडा गोड. हो मस्त पैकी चहा एवढा पातेला भरून करते. इलायची वगैरे टाक सगळं मस्त पैकी. आणि मी थोडं जास्त पिणार आहे काय चहा. तर आम्ही चाललोय आता कपडे आणायला दाजींना आणि मला पण चांगला वाटला तर घेतोय करता. तर हा किडा काय घेणार ना काय म्हणले नाही की बोलत नाही. आता सगळेजण आम्ही इकडे चाललोय. फक्त जरा दाजींना मस्त असे कपडे घेतो आम्ही. आणि वाटलंच तर मी पण याकरता ड्रेस घेतो. पाय आमच्या ऑडियन्स असते ना ऑडियन्सला आवडते. तुम्हाला आवडते ना विषय संपला. इकडे जरा थोडं हे दिसतंय. कशा आहेत मॅडम? 2 मॅडम पुढे आहेत. इकडे बाकीचे पाठीमागे. लिपन चल काही पायऱ्यानं चालली तू? जावा ते दोघं पायऱ्यानं जाते ते आले. हे थांब ना ते थांबव त्याला. मध्ये उभा राहा दाजी यायला लागली. तर कसं वाटतंय नेक्स्ट पहिले ह्यांचं काम लिफ्टमध्ये हेच असतंय आरसा. ते चालत गेले. पहिलं लिफ्टमध्ये आल्या आरसा बघायचा. हे आमचं पहिलं काम. आमच्यासोबत आज अजून एक विषय झाला. काय म्हणजे आज अजून एक आमच्यासोबत विषय झाला. आम्हाला यायचं होतं पार्किंगला
आणि चुकून आम्ही गेलो 10व्या फ्लोअरला आणि सगळी चुकी कवीचे. होय कवी? नाही मी नाही काय केलं, तू दाबायला पाहिजे. हां म्हणजे पहिलं बटन तिने दाबलं, मी नंतर दाबलं. तुम्हाला दाखवतात दाजीन ताई. आपली गाडी काढून टाकली. ताई ताई कशा आहेत दोघ जण गाडीवर मस्त पैकी. आमच्या कवी इकडे तुम्ही पण गाडीवर बसता. चला दुसरी गाडी तुमची काढा. नेक्स्ट आपली गाडी कधी काढायची? जातो आता. ती चौघजण चालली. आम्ही 3 गाडीवर चाललोय. दाजीन ताई, कवी आणि दाजी, मी आणि निकी. तर चला जाऊ आपण. दाजी तुम्ही स्कूटी घेता काय? चलो ए भास्कर चल. चला जाऊ. नेक्स्ट बस चल. चला की अयो मस्त पैकी. आता दाजी ताईला गाडी, कबीला इकडे बघ ना. स्कूटी शिकवते. हा ताईला कबीला गाडी देणार दाजी. दाजींना आता जीव मोठी सांभाळावं लागते. पहिल्यांदा पोरगी गाडी चालवणार आहे असा विषय. थांबा बघू आता कशी काय ताई कबी गाडी चालवते. मला तर सांगितले गाडी मोबाईल चालवू नको, तरी पण मी घेतलाय. नाही तुला भीती वाटत नाही माझ्या गाडीवर? काहीच नाही, एकदम माझा लुक तुम्हाला असा गुंडासारखं वाटत असेल, पण तसा मी नाही. ते काय झालंय जरा थोडं राहावं लागते तो बाबा. आम्हा आपण त्यांची वाट बघू. कभी कशी गाडी चालवते बघू. कभी यायला लागली. मस्त गाडी चालव. पहिल्यांदा तिनं गाडी चालवली. मस्त गाडी चालवते मस्त. कसं आहे पहिल्यांदा गाडी चालवली काय तिनं. मॅडम हवा 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 भारी चालवती कभी गाडी. दाजी जीव मुठीत धरला असेल तुम्ही. जीव थंडीत जखमा पण भरत नाही. काय नको कसं आहे. तर पहिल्यांदा कबीनं गाडी घेतली, पण 1 नंबर. कभी 1 नंबर चालवली गाडी काय तू. असं दाजीन तर किती मोठे जीव धरला असेल. मीच इकडे धरून ठेवलेला. म्हणलं आता काय खरं नाही. चला जाऊ. वाटली फिलिंग तुला? छान वाटलं. फिलिंग लई छान येते. पहिल्यांदा सायकल चालवलेलं, आता डायरेक्ट तिनं गाडी चालवली. दाजी कुठे गेलं? पार्किंग करायला टाइम लागेल त्यांना. ताई तो बघायला पाहिजे होतं गाडी चालवताना. पाणीपुरी खाई तू बंद कर. काय दाजी काय झालं? काय झालं? मी आज विचारतो मित्रांनो, तरी आता इथं विषय चालू आहे. होय कबे काय झालं? दाजी काय म्हणते कबे? नेक्स्ट तुला काय घ्यायचं? हे काय आपली गँग इकडे आहे पाठीमाग. तर शॉपिंग करून झालेले सगळं. कुर्ता वगैरे घेतलाय आम्ही. आणि आता चर्चा चालू आहे अजून. म्हणजे मला पण घ्यायचे कपडे, दाजीला पण घ्यायचे. तिकडे दाजीने कुर्ता घातलेला ट्रायलला गेलते. दाजी कसं वाटलं तुम्हाला कुर्ता? आवडला ना तुम्हाला? हसायला काय झालं? निकीला घ्यायचा कुर्ता. तुला घ्यायचा कुर्ता? नाही घ्यायचा असेल सांग, तुझ्या पण मापाचा असेल इथं. तर असा विषय. काय कोणता असा वाला? नाही रे भाऊ मला आवडत. तुला आवडत का तसं?
तू तूच आवडतं म्हणत दाजीला तसा घ्यायला लावला. नाही छान आहे, मला पण आवडलाय ते. आता आम्ही दुसऱ्या दाजीला बघतो, बारक्या दाजीला. नेक्स्ट तू काय तिकडे ब्लॉग काढायला लागली का माझ्या पाठीमागनं? नाही तर तू ब्लॉग चालू करशील, मी राहायचं असं. अंगाला चोपून अंगाला चोपून पण नाही, आधी आम्ही बघितलं, ट्राय केलं. कापड चांगलं आहे पण डिझाईन हां डिझाईन मग आपण बघितलं तीच बघ बरं एकदा. हां तीच असं काय सगळ्यांना दिलं रक्षाबंधन. तिला कुठं दिलं? हां तेवढं आहे बरं. मी सगळ्यांना साड्या घेऊन दिल्या त्या आणि बिचारी एकटीच राहिलेली. नाही घ्यायचं का तुला आता? घे तिला ट्रॅडिशनल ड्रेस. अरे आता घेतलं तर 2दा घालून घेऊ आपण घेऊ. काय आम्ही आलोय कपडे घ्यायला एकाची. एकदम फेंट आम्ही कपडे घ्यायला आलो एकाची, बघतंय एक आणि ट्राय करतंय एक. आणि दाजीन मी असंच आहे निवांत बसलो. काय जिथं बघत तिथं झालं कपडे बघते, फक्त कपडे बघते. चप्पल आवडली मला. कुठली पण माझ्या दाखव बघून येतो. नेक्स्टला आता कुठली चप्पल आवडते बघू. हे थांब ना, हळूहळू चल. आहे असली चप्पल मला नाही आवडली. बघू दाखव. छान वाटते, घ्यायची. कितीला छान आहे. कितीला म्हणली सांग ना. प्राइस नाही सांगणार. प्राईस नाही सांग बरं. तुम्हाला कशी वाटते? कशी वाटते? बरं घे जाऊ सो. ते बरं का म्हणते चप्पल मला काय झालं? कम्फर्टेबल वाटते मग चालायला. घ्यायचं तुला घ्यायचं असेल तर घेऊ. नको मग ती छान नाही दिसते. एवढी छान नाही वाटली. बरं. चालायला कम्फर्टेबल. चालण्यासाठी होईल. निकीला पहिला आवडलेली पण आता नको म्हणते, कारण की तिलाच माहिती काय विषय झाला. तिला इन्फ्लुएन्स करून टाकले, माइंड चेंज केले. नाही मी कशाला ब्रेन वॉश करू. हा बघ कसं दिसतं. तिलाच आवडलं नाही ना. ताईचं बघा रे, लय वेळ झाला तिचं चालू आहे, सारखं मला बघ बघ म्हणते. एवढं नाही छान वाटत का? तुला छान वाटत असलं तर बघ. नेक्स्ट जाऊ दे मग, ठेवून टाक. साईज बघते मला चप्पल काय झालं? पण निकी मला पण एक ड्रेस आवडला, मी घेऊ. तो घेऊन देशील का? हा तू घे तुझ्यासोबत मला पण घेऊन दे. बरं आपण दोघं सोबत घेऊ वाटलं असतं. काय ना बोलत काय काय म्हणते बघ. काय बोलले? अगं आता मी तेच बघितलं. हे बघ ही कलर ही प्राईस रिच कलर हा रिच आहे. बघ ना लावून बघ लावून. यार मला पण यांच्या पाठीमाग चालले. माझी चॉईस घेत नाहीत गाईचे, पण जाऊ द्या. कसं वाटतं? मला हे आवडलं. कसं वाटतं? एकदम छान. नक्की सांग. नक्की 100%. कॉलेजला काय असतं? कॉलेज येडे. नाही नाही हा छान आहे त्याच्यात. नाही नाही तो ब्ल्यू वाला छान आहे. गाईज माझी चॉईस घेत नाहीत बरं का, हे हळूच सांगते तुम्हाला. हा वाला घे एकदम. पण छान वाटतं. नाही हे कापड छान आहे, पण ह्याच्यात आता कलर नाही. काय सांगायचं? तू माझ्या चॉईसचं घेणार असेल तर मी सांगेल तुला. सांग. मी म्हणलं ना ब्ल्यू. चॉईस बघ कशी. बघू आपण निकीची चॉईस कशी. आम्ही तर 3 काढले. ताई तुला माझं शर्ट बघा सांगितलं, तिकडे कुठं चालली पळून? चल इकडे. माझा शर्ट काढा पाहिला. हा वाला ट्राय कर, हा वाला ट्राय कर. कुठला? ही का? 2 ट्राय कर ना. हे दोन्ही पण आवडले तर दोन्ही कॅन्सल. तर मी पहिला ट्राय करून बघतो 2 कलर ही कशा वाटते. थोडं बोलली गाईज, माझ्या चॉईस घेत नाही. काय आपल्या त्या ब्लॉगरला थोडं हळू बोलली, ही माझ्या चॉईस घेत नाहीत असं. असू दे चालते, काही विषय नाही त्याचा एवढा. ते दाजींचं केलं फिक्स.
ओके माझं 2 टी शर्ट फिक्स म्हणजे ट्राय करणार आहे आता. तुझ्या पण साईजच्या आहेत घेऊन टाक डायरेक्ट. तू काय घेतला घेऊन आता तुला सांगितले ना मागा घे म्हणून काय तुझं अजून झालं नाही आणि तुझं काय चालू आहे काय का जीन्स फिक्स नाही झाला अजून तुझ्या पाठी मग ना 2 दाजींचे कपडे घेऊन जाईल मी आता दाजींना डिसाईड करूनच पुन्हा मी माझा शॉपिंग करायला करा अजून इकडं हां खरं कपडे आज दाजींची घ्यायची होती तुम्ही कसं काय काढलं मधनं असंच असतं रे मुलींचं म्हणजे आमच्या नावाखाली कपडे घ्यायचे. तुला काय आता तुम्ही घेऊन तरी तुम्हाला कंटाळा आला तर भारी आहे पण मी काहीच घेतलं नाही घ्यायचं होता टी शर्ट माझा टी शर्ट घ्यायचा होता पण बसलाच नाही मला ते काय सांगायचं नशीबच फुट काय आपलं का जवळ मी तुला मग ते सांगितलं टी शर्ट घे ना ती जिमसाठी हा ते जिम लावल्यावर जिम कधी लावायची निकी लावू आपण लवकरच लावू काही दिवसांनी तुम्हाला निकीच्या माझ्या जिमचा व्हिडिओ पण बघायला भेटतं फक्त थोडा दिवस थांबा आम्हाला इकडे येऊन 1-1.5 तास तर झाला असेल आम्ही आज दाजींची फक्त शॉपिंग करायला ह्या ताईचं कबीचं आणि निकीचं सगळ्यांचं भरून निघलं आता सगळ्यांनी शॉपिंग करायला चालू केली बघू आता माझं काय होत नाही इकडे आहे ताई माहीत आहे का कसं आहे मला येत नाही नेक्स्ट बाय बाय झाली यांची शॉपिंग फक्त काय ऐ जोडिओमधून कोथिंबीर असते का स्टार बाजार कसं आहे ब्रँडेड लोकांची ब्रँडेड जागा होय का बे ब्रँडेड लोकांची ब्रँडेड जागा माळव स्टार बाजारात काय कवट आता तू घेणार इथं पहिने की आपण पहिलं झाडाचं तोडून खायचं काय कणीस तू गावाकडे असताना फुकट असताना कधी खाल्लं नाही हा दाजी काय म्हणते चांगलं आहे पण हे बघ ना मला पण एवढं नाही समजत पण असं कवळं आहे चांगलं आहे चांगलं आहे तुला आवड घे घे मॅम बघा एवढी यांनी आम्हाला सतवा लागली ते होय नाही की इकडे एवढं आम्हाला आपल्याला सतवलंय एवढं आपल्याला सतवलंय की एवढे टाइमपास केला आता मी खाली बसलो हिला खाली बस म्हणलं तर बस नाही काय विषय बोला मग आता काय करायचं उठायचं पुढे गेली बघते शोभतंय तुला शोभतंय लहान मुलांसाठी जायते चल हां हां हे पण छोट्या मुलांचंच आहे शोभतंय तुला छानच असणार ना आम्ही त्यांचा वेट करत गाडीवर ताईचा कबीचा ही आम्ही इथं बसलोय आणि आम्हाला सोडून समोर गेले ते नुसता टॉ गेले नुसतं टॉ काय आता आपल्याला लेट होते पण त्यांना कॉल केला 10 वेळा पण काय फोन होता तेच काय जातो आता खातो पाणीपुरी काय तुम्ही धप्पा द्यायला लागला डायरेक्ट त्यामुळे तुम्हाला वेळ लागला काय आम्ही तुमचे काय समोर गेले तिकडे कबे तू डायरेक्ट आता हवा करायला लागली बाबा चल चल निके तू हीच घेणार आहे का हा हा चाल हा हा आलो काय सांगितले तू एकच ठीक तू ही घेणार आहे का चोकोबार घेणार मी पण चला आज माझ्याकडून ह्यांना पार्टी फिरून आलोय आणि आता थोडा नाश्ता केला बाहेरच आणि आम्ही सगळे चोकोबार घेणार होतो हे म्हणले मला आता मध्ये आईस्क्रीम पाहिजे त्यामुळे आईस्क्रीम देतो
ह्या दोन आणि वरी गेलेल्या मुलींना आज आम्हाला फाडले सगळं. लय मजा येते का आईस्क्रीमला लगे फाटायला लागला दुसरं काय घेतलं नाही. आता चला चालत चला चालेल चल चालल्यावर माणूस कसं छान राहतं ना. काळा आधीच तर मी नॅचरल काळा त्यात लाईटीनं मला अजून काळा केलं. फर्स्ट फ्लोर आहे आपलं. थोडं आहे तुला 10वा मजला पाहिजे होता मग तुला समजलं असतं. मला आज आईस्क्रीमसाठी 110 रुपयाला फाडलेलं आहे तुम्ही. निकी तुझ्याकडून हे बदला मी घेणार आहे. आता पेट्रोलचे पैसे कसे आहे देतच नाही पेट्रोलचे पैसे द्यायचे. येतच नाही. आलतो आता घरी पण ती दुर्गेश भाईची गाडी आणलेली ना आम्ही तर त्यांची गाडी द्यायला आता रिटर्न चाललोय. भाऊ तुम्हाला दुर्गेश भाईला पण भेटलो. त्याने आता त्यांच्या बिल्डिंगच्या खाली येऊन थांबलेत तर त्याने मला आता कॉल केला की ये म्हणून मला गाडी पाहिजे तर चाललो त्यांना गाडी द्यायला. खुल द्या सेम कसं आहे खोल द्या. ठीक आहे समोर थांबले तिकडं. कुठं बाहेर चालले ते ब्लॉग चालू आहे. आज बाहेर गेलतो. ही दुर्गेश भाई येतं काय आम्ही आताच गेलतो बाहेर. ते दाजी सांगितलं की तुमची गाडी देऊन या. कुठं चाललं कुठंच नाही तुला सोडायचं परत. बरं नाही जातो मी चाललो वाटलं सर. नाही तसं काही नाही. जातो मी चाललो तुम्ही जा दवाखान्यात जायचं ना. नाही कुठंच नाही. बरं चला मग. बोलून घेतलं